राम राम मंडळी. घोर कलियुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजची कथा ही उत्तर प्रदेशातली. पाहून कोवळा धीर, सरिताला नाही धरावला धीर. उत्तर प्रदेशमधले ना सहारनपूर जिल्ह्यात कमलापूर एक छोटस गाव आहे. या गावात आहे ना रवींद्र हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. लग्नाचं वय झालं होतं. नातेवाईकांकडून त्याच्यासाठी स्थळ पण येऊ लागली होती. त्याच्या पालकांनी पण त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं लग्न सरिताशी झालं. सरिता दिसायला सुंदर होती, मजबूत बांध्याची होती. रवींद्र तिच्यावर खूप प्रेम करायचा. दोघांचा संसार सुरू झाला. तसं पती पत्नीतलं प्रेम वाढत गेलं. या दरम्यान दोघांना 2 मुले झाली. रवींद्र हा जो होता तो आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन उत्तराखंड राज्यात डेहराडून जवळील पिथवाडा परिसरात राहायला आला होता. कारण गावात हाताला काम नसल्याने हलाखीत दिवस काढावे लागत होते. पत्नी 2 मुलांची जबाबदारी असल्याने त्याला जरा जादा कमाईची गरज होती. त्यामुळे त्याने डेहराडूनमध्ये नोकरी मिळवली होती. तिथे ते कामात त्याचा चांगला जम बसला होता. पाहता पाहता तो चांगला स्थिर स्थावर झाला होता. त्याने तिथे 2 मजली घर बांधलं होतं. आपली बायको आणि मुलांसोबत ते सुखाने राहत होता तिथं. त्याचा स्वभाव चांगला होता. त्यामुळे त्याने काय केलं, गावाकडल्या आपल्या नात्यातील लोकांना मदत करायचा तो. अडचणीला लावून जात होता लोकांच्या. पण त्याला हे माहीतच नव्हतं की त्याने केलेली जी काही मदत आहे ते विसरून काही जण त्याच्याशी चुकीचं वागतील. त्याच्या नातेवाईकांमधल्या त्याच्या चुलत भावाने त्याचा विश्वासघात केला. त्याचा जो चुलत भाऊ होता ना, अनुज कुमार, ते आपलं महाविद्यालयीन शिक्षण शिकत होता. 17-18 वर्षाचा अनुजला शिक्षणासाठी शहरात पाठवायचे होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपला पुतण्या रवींद्रला शब्द टाकला की अनुजला तुझ्याकडे शिक्षणासाठी घेऊन जा. अनुजला पण तो घेऊन आला त्याच्या घरी शिक्षणासाठी. निरंजनपूरमधून IIT केलं होतं त्याने. या काळात त्याने आणखी एक कारनामा केला होता जो नंतर उघड झाला. रवींद्र कामाच्या व्यापात अडकला होता आणि त्याची पत्नी गृहिणी असल्यामुळे ती आपल्या घरातच असायची, कामं करायची. पोरं शाळेत जायची, ती आपली घरातलं काम करून बसायची. आणि हा अनुज जो होता तो ITI शिकायला जात होता. शिकून लवकरच घरी यायचा. आल्यानंतर तो सरिताला आपलं घरकामात मदत करायचा. ते दोघं असे नेहमी एकत्र वावरत होते घरामध्ये. अनुज नुकताच वयात आला होता. त्याच्या मनात सुद्धा स्त्री याबद्दल आकर्षण वाढत होतं. त्यातच इंटरनेटवरती खेळ बघून त्याची वासना चांगली चावळली होती. घरात त्याची जी काही ती वहिनी होती सरिता, ती मनमोकळेपणाने त्याच्यासोबत बोलायची. तिच्यावर अनुजची नजर पडू लागली होती. तो तिला हळूहळू न्याहाळू लागला. तिचा भरलेला देह त्याला खुणावू लागला होता. त्याच्या मनात आता तिच्याबद्दल वासना जागृत व्हायला लागली होती. आता तो मुद्दामून ती अंघोळ करत असताना, कपडे बदलत असताना त्याला बघायला लागला. त्याच्या वागण्यातला फरक तिला जाणवू लागला होता. तशी ती पण सावध झाली. पण ती नेहमीच घरात असल्याने त्याची नजर तिला टाळता येत नव्हती. दुसरीकडे तिचा पती आता कामाच्या व्यापाने त्रासला होता. तो काय करायचा, आपला कामाचा त्रास झाल्यामुळे रात्री दारू पिऊन यायचा घरी आणि दारू पिल्यामुळे तो झोपून जायचा. त्यामुळं आता सरिता जी होती तिची शारीरिक गरजा भागत नव्हत्या. त्यातच कावळा नवतरून तिच्या मागे पिढ फिरू लागल्यामुळे तिच्याही मनात वासना फिरझरू लागली. आता पती रोज दारू पिऊन यायचा, झोपायचा. मुलांना घेऊन बाहेरच्या खोलीत झोपायचा. अनुजही तिच्यासोबत असायचा. आता
तो तिच्या शेजारी रात्री झोपू लागला. एका रात्री कायच्या तरी स्पर्शाने तिला जाग आली. तिच्या लक्षात आले की तिचा दीर अनुज तिला बिलगून झोपलेला आहे. त्याने तिच्या पायावर पाय टाकला होता आणि त्याच्या मनातली जी वासना आहे ती तिला समजली. 2-4 दिवस तसेच गेले. तिच्या मनातही वासनेची आग भडकली. ती त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि एका रात्री दोघात शरीर संबंध झाले. तिच्या भरलेल्या देहाचा स्वाद चाखताना तो बेभान झाला होता. कवळ्या पोराकडून सुख घेताना तिचा पण तोल सुटला होता. आता या अशा संबंध दोघांमध्ये रोजच व्हायला लागले. तिच्या नवऱ्याला ते काही माहित नव्हतं. आता तो तर्नावान गडी झाला होता. त्याचा जोर वाढला होता. सरितासोबतचे संबंध चांगलेच झाले होते त्याचे. दोघांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा दोघं संबंध करायचे. रवींद्र घरात असला की दोघे चेष्टा मस्करी करत. पण रवींद्र काय त्याच्याकडे फार लक्ष देत नव्हता. कारण ते दीर भावजय आहेत आणि अनुजा असं खूप लहान आहे असं त्याला वाटायचं. पण एका रात्री मात्र त्याचा गैरसमज दूर झाला. कारण तो नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झोपला होता. तर बाहेरच्या खोलीत सरिता मुले अनुजसोबत झोपली होती. मध्यरात्री नेमकी रवींद्रला जाग आली. तो बाहेरच्या खोलीत आला. बघतो तर अनुज सरिताला मिठीत घेऊन झोपला होता. दोघांच्या अंगावर कपडे नव्हते. हे दृश्य पाहून रवींद्र भडकला. त्याने दोघांना शिवीगाळ दिल्या. दोघांनी साधेपणाचा आव आणला. पण रवींद्र त्यांच्या बनावाला काही फसला नाही. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच अनुजला घरातून हाकलून दिलं. आता तो काय करायला लागला, हाकलून दिल्यावर त्यांच्या शेजारीच खोली घेऊन राहायला लागला. खोली घेऊन राहायला लागल्यावर आता सरिताला रात्री एकटे झोपावं लागत होतं. ते तिला भेटायला जात असला तरी आता काही पूर्वीप्रमाणे संबंध ठेवता येत नव्हता. आणि सरिताला पण काही त्याचा विरह सोसत नव्हता. तिलाही त्याच्याशिवाय करमत नव्हतं आणि त्यालाही तिच्याशिवाय करमत नव्हतं. पण रवींद्र दोघांवर नजरा ठेवून होता. त्याला त्या दोघांच्या संबंधाबद्दल संशय आला होता. त्यामुळे हे दोघं जण आपल्याला शरीर सुख कसं मिळवता येईल हे विचारत होते. यातून त्या दोघांना एकच मार्ग दिसत होता, काटा काढणे. रवींद्रच नसेल तर त्या दोघांना कोण अडवणार होतं शरीर संबंध करायला? कोणीच नव्हतं. अनुज आपल्या चुलत भावाच्या बायकोशी म्हणजे सरिताशी लग्न करायला तयार होता. तो तिच्यापेक्षा लहान असला तरी तो तिला हवा होता. त्यामुळे दोघांनी होकार दिला. आता फक्त रवींद्रचा आडसर बाजूला करायचा होता. त्यासाठी दोघांनी कट रचला, रवींद्रचा खून करायचा. हे प्रकरण एकदा मिटलं की लग्न करून मजेत राहायचं असा त्यांचा प्लॅन होता. त्यानुसार ते कामाला पण लागले. नेहमीप्रमाणे रात्रीचा रवींद्र घरी पोहोचला. ते जेवण करून झोपला तो. त्याच्यासोबत त्याची मुलं पण होती झोपायला. रवींद्र दारूच्या नशेत असल्यामुळे तो लगेच गाढ झोपून गेला. सरिता त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते, हा कधी झोपत आहे. तो गाढ झोपल्याचा अंदाज घेऊन तिने अनुजला फोन करून बोलावलं घरी. तो तयारच होता. चुलत भाऊ रवींद्रला या जगातून घालवणारच होता. ते दुचाकीवरून तिच्या घरी आला. तेव्हा रस्त्यावरचे विजेचे दिवस सुरू होते. रात्रीची वेळ असली तरी कोणीतरी आपल्याला बघितले तर ओळखतील. मी इतक्या रात्री गल्लीत कशाला आलो आणि उद्या संशय व्यक्त करतील अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने काय केलं, वस्तीतला ट्रान्सफॉर्मर बंद करून टाकला. त्याच्यामुळे परिसरातल्या सगळ्या लाईटी गेल्या आणि ते बिनधास्त त्यांच्या घरी आला. तिने त्याला घरात घेतले तेव्हा रवींद्र काय गाढ झोपेतच होता. त्याला कशाचीच सूध नव्हती. त्याच्याजवळ झोपलेल्या पोरांना सरिताने उचलून घेतले आणि वरच्या मजल्यावर निघून गेली. मुलांना वरच्या खोलीत झोपून ती खाली आली. तोवर अनुजने दाराला लटकावलेला पडद्याचा फास तयार केला. ती येताच त्याने तो फास रवींद्राच्या गळ्याभोवती टाकला आणि पूर्ण ताकदीने आवळला. गळा आवळला गेल्याने श्वास गुदमरला आणि रवींद्र धडपडू लागला. त्याची धडपड वाढली तसं सविताने बेडचा लाकडी हेडबोर्ड त्याच्या डोक्यात घातला.
या गावाने त्याच्या हालचाली बंद झाल्या. तसा अनुजने ताकद लावली आणि गळ्याभोवतीचा फास घट्ट आवळला. काही वेळातच रवींद्र जागेवर गतप्राण झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला तिथेच टाकून अनुज पसार झाला. अनुज गेल्यावर सरिताने आरडाओरडा सुरू केला. शेजारी पाजारी नातेवाईक जमा झाले. तेव्हा तिने भिंतीला धडकून पती पाडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला असा बनाव केला. लोकांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी ते मयत झाल्याचं सांगितलं. तसेच मृतदेहाची पाहणी करताना डॉक्टरांना खून झाल्याचा संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना खबर केली. त्याच्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये असं निष्पन्न झालं की त्याचा गळा आवळून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तो भिंतीला धडकून जखमी झाला नाही, तर त्याला गळा आवळून मारल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी खोटी माहिती देणाऱ्या सरिताकडेच चौकशी सुरू केली. चौकशीत ती सत्य लपवू शकली नाही. तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच प्रियकर अनुजचं पण नाव सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींचे मोबाईल तपासले असता ते एकमेकांशी रोज गप्पा मारत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे दिराच्या मदतीने सरिताने आपल्या नवऱ्याचा काटा काढला.